बाबा आणि मुली यांच्यातलं एक नातं फार वेगळं असतं. त्याच नात्याला अनुसरून मुलीच्या मनातले विचार बाबासाठी काय असतील? तर या बाबाला ना काहीच कळत नाही. बाबाला तर काही म्हणजे काही कळत नाही. ओरडत असतो सदानकदा. जरा ब्रेक म्हणून नाही. खाण्यासाठी मागे लागतो. दुपारच्या झोपेतून उठवून अभ्यासाला बसवतो. जरा म्हणून प्रेमळ नाही हा. पण या बाबाला ना खरंच काही कळत नाही. संध्याकाळचं दूध नाश्ता करताना कार्टून मला तो बघू देत नाही. स्वतः बघतो मोबाईल तेव्हा त्याला कोणी काही बोलत नाही. सारखा सारखा घड्याळ बघतो. जरा बसू देत नाही. दर 5 मिनिटांनी हाका मारतो. आंघोळीला वेळ जास्त लागला की. रडू आलं की चिडवत राहतो. रडूच देत नाही. या बाबाला ना काहीच कळत नाही. कपडे, भांग, पावडर, शूज, क्राफ्ट सारं कसं त्याला जागेवर पाहिजे असतं. जरा म्हणून पसारा केला की त्याचं लेक्चर चालू असतं. सकाळी सकाळी तर 6:40, 6:45, 6:50 असं करत बसतो. बस येईल म्हणून सारखा घाई करत असतो. काही घरी विसरले मी की माझ्या आधी तो शाळेमध्ये येतो. कौतुक तर करतच नाही हा. या बाबाला ना खरंच काही कळत नाही. शाळेमधून आल्यावरही डब्बा आधी पाहतो. काही उरलं तर मग ओरडा खावा लागतो. नेहमीच ओरडतो. अभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसतो. मी चित्र काढलेलं असतं पण त्याचं लक्षच नसतं. या बाबाला ना काहीच कळत नसतं. होमवर्क, खाणं, क्राफ्ट, डायरी, हरवलेलं खोडरबर सारं कसं हा शोधून देतो. तो माझा गुगल आहे. सर्व समजावूनही सांगतो. मला मात्र शाळेची गंमत आठवत असते. लक्ष कुठे विचारतो. प्रेमळ धपाटेही देतो. त्याच्या कसं लक्षात येतं हेच कळत नाही. पण या बाबाला ना काहीच कळत नाही. दमून जाऊन झोप येते. मग मात्र मला बिलगतो. माझा हात हातात घेऊन म्हणतो बतकुला वेळ देता येत नाही. पापा घेतो हळूच पण गुरगुरातच गुड नाईट म्हणतो. पण या बाबाला ना खरं म्हणजे खरं काहीच कळत नाही. काही म्हणजे काहीच कळत. या बाबाला ना खरंच काही कळत.